सकाळीच आपला मतदानाचा हक्क बजावला। देखील अनेक गुन्हे तुमच्या कार्यकर्त्यांवरती दाखल करण्यात आले। इलेक्शन आहे, ते लोक घाबरले आहेत म्हणून करतायत, पण जिंकणार तर नक्कीच संजय भाऊच। परंतु मराठी आणि गुजराती वाद देखील या सगळ्या मतदारसंघामध्ये प्रामुख्याने समोर आला। तुमचे कार्यकर्ते गुजराती सोसायट्यांमध्ये ज्यावेळेस प्रचारासाठी गेले त्यावेळेस त्यांची अडवणूक सुद्धा करण्यात आली। हे सगळं भाऊंनी तर कधी धर्मविरुद्ध हे केलं नाही, जे करत होते ते समोरचेच करत होते, पण आम्ही काय बोलणार नाही। सगळे जनतेचा विश्वास आणि जनतेची साथ संजय भाऊंबरोबर आहे आणि ते नक्कीच जिंकून येईल। पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रोड शो, त्याचसोबत अनेक नेते देखील या सगळ्या मतदारसंघामध्ये आलेले होते। एव्हरीबडी वॉज वेलकम। खरं तर आपण पाहिलं की या होत्या राजुल पाटील, ज्या संजय दिना पाटील त्यांची मुलगी आहे, त्यांनी संपूर्ण प्रतिक्रिया वगैरे दिलेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि संजय दिना पाटील जे महाविकास आघाडीचे ईशान्य मुंबईचे हे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार आहेत, ते स्वतः आता मतदानाकरता बाहेर पडलेले आहेत आणि मतदान केंद्राकडे जात असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। IDBUS या सगळ्या या मतदान केंद्रावरती त्यांचं मतदान जे आहे ते होणार आहे आणि संजय दिना पाटील हे आपल्या सोबत स्वतः जोडले गेलेले आहेत आणि आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। आणि संपूर्ण सहकुटुंब परिवार जे आहे ते मतदानाकरता संजय दिना पाटील हे बाहेर आलेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। बाजूलाच असलेल्या IDBUS संपूर्ण शाळेमध्ये ते मतदानाकरता जाणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि संपूर्ण कुटुंबीय त्यांच्या सोबत आहेत। किती विश्वास वाटतो जिंकण्याचा यंदाचा? यावेळी संजय दिना पाटीलच विजयी होणार ईशान्य मुंबईचा। खरं तर संजय दिना पाटील आपल्या बरोबर आहेत। किती विश्वास आहे जिंकण्याचा? आपण बघताय एवढे गेले अनेक दिवस लोकांचा प्रतिसाद काय आहे, त्यामुळे लोकांनी ठरवलंय ईशान्य मुंबईचा खासदार संजय दिना पाटीलच होणार आहे, याच्यात काय दुमत नाहीये आणि लोक चांगल्या भरघोस मताने निवडून देतील याचा विश्वास। परंतु रक्कम जी पकडलेली होती या मिहिर कोटेजा यांच्या कार्यालयातून ती त्यांना परत करण्यात आली, पूर्ण वादंग निर्माण ती रक्कम काहीतरी शिल्लक दाखवण्यात आली, करोडो रुपये तिकडे होते पण काहीतरी 1-1.5 लाख रुपये काहीतरी दाखवण्यात आले आणि प्रशासनाच्या दबावाखाली हे करावं लागलं त्यांना, कारण उपमुख्यमंत्री पंतप्रधानांची मीटिंग सोडून इथे त्या ठिकाणी आले आणि प्रशासनावर दबाव करून ते सर्व रक्कम इथून काढून घेऊन एक दिग्गज नेते या सगळ्या मतदारसंघात आलेले होते। मी त्यांचं स्वागत आहे सर्वांचं, माझ्या मतदारसंघात आले। माझी विनंती आहे मी खासदार झाल्यावर त्यांनी परत यावं मला शुभेच्छा देण्यासाठी आणि आम्हाला भेटण्यासाठी। खरं तर आपण पाहिलं की संजय दिना पाटील जे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत त्यांनी तर संजय दिना पाटील आता मतदानासाठी निघालेले आहेत आणि ही 3 दृश्य सेलिब्रिटींची। या सेलिब्रिटींनी जुहू तसंच पाली हिल, मलबार हिल या ठिकाणी आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे। अक्षय कुमारनं जुहू इथे मतदान केंद्रावर आपलं मतदान केलं, अभिनेत्री जान्हवी कपूरनं पाली हिल या ठिकाणी आपला मतदानाचा हक्क बजावला आणि हे 2 दृश्य आपण पाहतो। अमोल कीर्तीकर या ठिकाणी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी इथे या ठिकाणी पोहोचत आहेत। राम नाईक हे देखील त्यांना या ठिकाणी आशीर्वाद देताना, एकेकाळी याच मतदारसंघामधून राम नाईक हे खासदार होते आणि आता अमोल कीर्तीकर याच मतदारसंघामधून निवडणूक लढवत आहे। त्यांचा आशीर्वाद घेताना, राम नाईक यांचा आशीर्वाद घेताना अमोल कीर्तीकर। नक्कीच 5 वेळा खासदार राहिलेले राम नाईक आणि उत्तर मुंबईमधून ते खासदार झालेले होते आणि आता ही दृश्य जी आहेत ती आपण या ठिकाणी पाहत आहे। काही वेळापूर्वी अक्षय कुमार यांनी सुद्धा मतदानाचा आपला अधिकार बजावला, त्यावेळीची दृश्य।